हाय फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. स्वागत आहे तुमचं आमच्या मिनी ब्लॉगमध्ये. आज कुठेतरी बाहेर जायचा प्लॅन अचानकच ठरला, तर आम्ही निघालो होतो. मी, आर्विक आणि आर्विकचे पप्पा. अर्णव नव्हता, अर्णव स्कूलला गेला होता. आणि आर्विक बघा किती खुश झाला आहे. तो ना काहीतरी दाखवत होता. म्हणलं काय दाखवतोय हा, बघू तर. तर ते पाणी होतं, नदीचं पाणी दाखवत होता. म्हणत होता हे बघा कसलं पाणी. जाता जाता आम्ही थेऊरला गेलो. हे बघा किती मस्त ताजा भाजीपाला. म्हणलं मंदिरात जाऊन दर्शन घ्यावं पहिलं. चिंतामणीला गेलो आम्ही. जाता जाता आम्ही बुलेश्वरला निघालो होतो, पण म्हणलं जाता जाता चिंतामणीचं पण दर्शन करावं. आर्विक बघा कसा पाया पडतोय. तिथं पाणी बघून आहे ना नुसता खेळायचं म्हणत होता. आणि प्रसाद दे म्हणलं तर देत नव्हता. म्हणायचा माझं आहे, मी नाही देणार. मग आम्ही पुढं गेलो. आर्विकला दिसला ट्रॅक्टर आणि पुढं जाऊन बघतोय तर सगळीकडं भंडारा. म्हटलं काय आहे बरं इथं काय. तर बाळूमामाची पालखी होती. बाळूमामाच्या नावानं चांग भलं. मग पुढं आम्ही गेलो, बुलेश्वरच्या रोडला लागलो आम्ही घाटातून चाललो होतो. असलं भारी वातावरण होतं ना, मस्त थंडगार हवा अशी. आणि बघा ना कसलं हिरवं हिरवं गार दिसतंय, कसलं भारी वाटतंय निसर्गाच्या त्यानंतर आम्ही 50 रुपयाची पार्किंग फी दिली. त्यानंतर पोचलो आम्ही मंदिरात उतरलो गाडीतून खाली आणि पाऊस यायला लागला नॉर्मल. म्हणलं आता जोरात होतं का काय, भिजतं का काय आम्ही. पण गेलो आम्ही वरती. खूप प्राचीन काळातलं मंदिर आहे हे, खूप जुन्या काळातलं आहे. तुम्ही बघू शकता. आम्ही आतमध्ये गेलो. आर्विक नुसता चालायचं म्हणत होता. चालत चालत पुढे गेलो. थोडंसं वरती येते, 4-5 पायऱ्या चढून वरती जावं लागतं मंदिरात. मुख्य शिवलिंग वरती आहे, तेव्हा ह्या पायऱ्या चढून वरती जायचं होतं. आर्विक बघा कसा दबकत पावलांनी चालतोय हळूहळू वरती. कडवरती घेत होतं तर नको म्हणत होता. नंदीच्या पाया पडत होता आर्विक. काय सांगत होता नंदीला काय माहिती. देव त्याची सगळ्या इच्छा पूर्ण करो. हे बघा मंदिर. प्राचीन काळामध्ये इंग्रजांनी ह्या मंदिरावरती हल्ला केला होता, त्यामुळं बघा ह्या मूर्त्यांची अवस्था अशी झालेली आहे. तुम्ही बघू शकता कसं दिसतंय. आतमध्ये वातावरण इतकं सुंदर झालं होतं ना, इतकी गार हवा येत होती. आणि आर्विक बघा ह्याच्यातून काय बघत होता. आणि हे बसले होते ध्यानाला. आणि आर्विक ना सगळ्या मंदिर आहेत छोटे छोटे, तिथं सगळ्या मंदिरांमध्ये ना दर्शन घेत होता. हे बघा गाईमुख नाही का, जिथून पाणी बाहेर पडतं तिथलं ते गाईमुख आहे. आणि आतमधलं दर्शन झालं, मग आम्ही बाहेर आलो. बाहेरचं पण वातावरण तुम्ही बघू शकता कसलं भारी आहे. आर्विक तर नुसताच पळत होता. बाहेर आलो आणि पाऊस आला, जोरात पाऊस आला. हा बघा कुठं बसलाय मंदिरात, कसं बसलाय बघा. आणि त्याची स्माईल तर बघा. थोडेसे व्हिडिओ काढले, पावसात भिजण्याचा आनंद घेतला. लय भारी वाटत होतं पावसात. बाहेर आल्यानंतर एक पिंपळाचं झाड आहे मंदिराच्या समोरच, आणि तिथं आर्विक थांबला होता उभा. आणि त्याला भीती वाटत होती पडायची. पप्पांना म्हणत होता घे. आणि त्याला तिकडं बघा काय दिसलं, तिकडं दिसली त्याला गाय. हांबाकडं जायचं म्हणला. सारखा म्हणत होता चला तिकडं. त्याला विचारलं कुठं जायचं आहे, नुसता म्हणायचा हांबाकडं जायचं आहे. मग त्याचे पप्पा त्याला घेऊन गेले होते तिकडं. हांबाकडं नेलं होतं, पण घाबरत होता तो. त्याला म्हणलं चल तुला हांबाकडे देते, तर घाबरायला लागला आणि नको म्हणायला लागला. मग आम्ही तिथून निघालो. आणि बघा जय बाप्पाला बाय बाय करतोय आर्विक. म्हणलं परत येतो पप्पांना घेऊन. मग पुढे गेल्यानंतर आम्ही थोडीशी गाडीची रील काढली, एक थोडासा व्हिडिओ काढला. म्हणलं चला आलोय मस्त वातावरणात तर काढू. त्यानंतर आम्ही जावजीबाच्या मंदिरात गेलो. माझ्या मावशीचं गाव आहे हे. आम्ही दरवर्षी उरसाला इकडे येतो, दिवाळीमध्ये उरूस असतो इकडं. आणि खूप नवसाचा देव आहे. तर म्हणलं चला आपण ह्या रोडने जातोयच आहे, तर आम्ही दरवेळेस आल्यावरती ह्या मंदिरात जातोच जावजीबाच्या. आम्ही मावशीच्या घरी नाही गेलो, पण मंदिरात गेलो. म्हणलं चला उशीर झालाय, पण मंदिरात जाऊन येऊ आपण. आर्विक बघा त्याला मोकळं वातावरण दिसलं ना, त्याला खेळायलाच लागतं हे. नुसता पळत होता इकडं तिकडं. मंदिरातलं दर्शन वगैरे घेतलं मस्त आम्ही. सगळ्यांनी दर्शन घेतलं छान. आता दर्शन वगैरे झालंय सगळीकडचं मस्त. तर म्हणलं आता चला आता घरी जाऊ. आम्ही सकाळी जेवण केलं होतं, त्यामुळे भूक नव्हती. त्यामुळं म्हणलं थोडंसं काहीतरी लाईटली खावं, म्हणून आम्ही भेळ घेतली. आणि आर्विक बघा कसा काकडी खातोय उचलून, त्याला काकडी खूप आवडते. मग तिथून जाता जाता चिक्की घेतली आणि असा गेला आमचा दिवस. कसा वाटलं ब्लॉग नक्की कमेंटमध्ये सांगा. तोपर्यंत बाय बाय, भेटूयात लवकरच.